तर नमस्कार, मी गीता फॅशन या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप स्वागत आहे. तर आज आपण कमेंट घेतलेली आहे राजेश तेलंगे या दादांची. तर त्यांनी कमेंट करून आपल्याला हे माप दिलेलं आहे. तर माप असं असणार आहे: पूर्ण उंची 13, अपर चेस्ट 36, फुल बस्ट 38, कंबर 34, शोल्डर 15, आर्महोल 19, पुढचा गळा 5.5 आणि पाठीमागचा गळा 9. तर या मापाची कटिंग करून त्यांना हवी. तर मी आता पूर्ण कटिंग दाखवणार नाहीये. या मापासाठी आपल्याला 9 इंच गळ्यासाठी आणि 5.5 इंच गळ्यासाठी कटिंगमध्ये ॲडजस्ट काय-काय करायचं आणि कुठे-कुठे करायचं ते मी सांगणार आहे. कारण जर पूर्ण कटिंग दाखवत बसले तर खूप मोठा व्हिडिओ होतो, वेळ जास्त लागतो आणि मोठा व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला मग कंटाळवाणा होतो. त्यासाठी मी फक्त तुम्हाला आता या मापाची पूर्ण मापामध्ये ॲडजस्टमेंट सगळीकडे आपण कशी-कशी करायची ते बघणार आहोत. सुरुवातीला आपल्याला उंची टाकून घ्यायची. तर उंची टाकण्यासाठी एक सरळ रेघ ओढून घेते मी. ही समजा उंची आहे तुमची 13 + 1 इंच म्हणजे 14 इंच तुमची उंची झाली कटिंगला. तिथून वरती इथे टॉपला स्ट्रेट लाईन ओढून तुम्हाला टाकायचं आहे शोल्डर. शोल्डर तुमची असणार आहे 15 इंच. तिथून खाली तुम्ही 5.5 वर एक रेघ ओढायचे, कारण आपल्याला डीप नेक आहे 9 इंच. त्यामुळे 5.5 वर ही उंची द्यायची अप्पर चेस्टच्या चौथ्या भागासाठी. तिथून खाली शेवटी एकदम एंडला एक रेघ येणार आहे. तिथे असणार आहे तुमची 34. हे कमरेचं माप 34 असणार आहे. अप्पर चेस्ट तुमची आहे 36 इंच. शोल्डर 15, अपर चेस्ट 36 आणि 34 तुमची असणार आहे कंबर. आणि बस्ट पॉइंट तुमचा इथे मध्यावर येणार आहे. तिथे तुम्हाला 38चं माप घ्यायचं असतं. ते असतं माप आपलं फ्रंट साईडला घेत असतो. बॅक साईडची कटिंग आपण नेहमी करत असतो सुरुवातीला. जसं तुम्ही आता माझे जर जुने व्ह्यूअर्स असाल तर तुम्हाला माहिती असेल, पण नवीन जर आलेले आहेत आपल्या चॅनलला आज भेट दिली असेल त्यांच्या माहितीसाठी सांगते. आपण कोणत्याही ब्लाउजची कटिंग करताना बॅक साईडची पहिली कटिंग करून घेत असतो आणि मग तीच कटिंग पुढच्या भागामध्ये छापून घेऊन ॲडजस्ट करत असतो. आता बॅक साईडच्या कटिंगसाठी आपल्याला अप्पर चेस्टचं माप घेणं गरजेचं असतं आणि फ्रंट साईडला आपल्याला फुल बस्टचं माप घेणं गरजेचं असतं. तर आता या मापाची आपल्याला ॲडजस्टमेंट कशी करायची ती सांगते थोडक्यात. म्हणजे तुम्ही तुमच्या पेपर कटिंगवर किंवा ब्लाऊजवर तुम्ही या पद्धतीनेच या मापाची कटिंग करायची. तर उदाहरणार्थ आता तुम्ही 15 शोल्डर ही पूर्ण दिली बॉडी मेजरमेंटवर आणि तुमचा पाठीमागचा गळा किती आहे तर 9 इंच आहे. 9 इंच गळा तुमचा पाठीमागचा आहे, बरोबर. आता या 9 इंचासाठी आपण आपले जे फॉर्म्युले आहे, तुम्ही जर बघितला नसेल गळ्यानुसार शोल्डर कमी करण्याचा फॉर्म्युला, तर नक्कीच तुम्ही आपल्या चॅनलला भेट देऊन आपल्या चॅनलवरती शोल्डर ॲडजस्टमेंटचे व्हिडिओ भरपूर आहेत. त्यामधला एक कोणताही व्हिडिओ बघा आणि त्यानुसार गळ्यानुसार तुम्ही ॲडजस्टमेंट करा शोल्डरची. तर आज आपण 9 इंच गळ्यासाठी 1.25 इंच वजा करायचे आहेत शोल्डरच्या निम्म्यातून. आता 15चे निम्मे किती येणार आहेत तर 7.5. त्याच्यातून 1.25 वजा केले तर उरतात किती? 2 वजा केले तर 5.5 उरतात. पण आपल्याला 2.25 करायचे आहेत म्हणजे 5.25. 5.75 ही तुमची काय येणार आहे शोल्डर येणार आहे. मग समजा इथे आली तुमची 5.75 शोल्डर. पूर्ण शोल्डर तुमची इथे असणार आहे. त्याच्यातून 2.25 वजा केले, 1.75 वजा केले तर 5.75 तुमची ही शोल्डर आलेली आहे. आता इथे 5.75 तर इथे सुद्धा 5.75 टाकायचे आणि त्याच्या बाहेर अर्धा इंच जाऊन तुम्हाला हा मुंड्याचा आकार द्यायचा आहे, जे नेहमी सांगत असते. आता या रेघेवर तुम्हाला 36चा चौथा भाग टाकायचा आहे. 9 इंच येणार आहे. 9 इंच गळ्याची तुमची उंची आहे म्हणून त्यामध्ये तुम्हाला 0.5 इंच लूजिंग ॲड करायचं आहे आणि मग तुमचे 1.5 इंच शिलाई मार्जिन येणार आहे. आता 34 ही कंबर आहे तर 34चा चौथा भाग येतो 8.5. 1 इंच तुम्हाला इथे टक्ससाठी ॲड करायचे आहेत आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. शिलाई मार्जिनला आणि ही लूजिंगची इथे फिटिंगला लाईन ओढून घ्यायचे. त्यानंतर आता याचा मध्य काढून घ्यायचा आहे. इथून तुम्हाला 0.5 इंच किंवा 1 इंच असं तिरकस जाऊन हा राऊंड काढून घ्यायचा आहे मुंड्याचा. आता हा राऊंड जो आहे तो तुमचा काय भरला पाहिजे? आर्म होलच्या निम्म्यामध्ये 0.5 इंच प्लस. आता 19 तुमचा मुंडा आहे तर त्याचे निम्मे किती येतात?
19चे निम्मे येतात 9.5. तुम्हाला प्लस करायचे आहेत 0.75. तर 9.5 आणि पाऊण इंच किती होतात तर 10.25. मग तुमचा हा शिलाई मार्जिन इकडे, इकडे शिलाई मार्जिन सोडून या पद्धतीने तुम्हाला टेप ठेवत ठेवत इथे तुमचा इथपर्यंत किती भरला पाहिजे 10.25. हा राऊंड 10.25 भरला पाहिजे, तरच तुमची ही मुंड्याची उंची परफेक्ट असणार आहे. तर आता 10.25 मोजण्यासाठी इथून तुम्हाला टेप वळवत वळत इथपर्यंत यायचं आहे. आणि समजा तुमचं इथे 9.5च भरलं, पुढचा पाऊण इंच भेटतच नाहीये, तर खाली पाऊण इंच उतरायचं आहे, उंची वाढवायची आहे. आणि मग नंतर तुम्हाला इथून हा मुंड्याची उंची वाढवून घ्यायची आहे. अजून पण पाऊण इंच वाढवून सुद्धा वाढला नाही तर अजून पाव इंच वाढा. जोपर्यंत तुमचा हा राऊंड जो आहे आतला तो 10.25 भरत नाही तोपर्यंत तुम्हाला मुंड्याची उंची खाली खाली करत आणायची. आणि समजा इथे पहिल्याच ठिकाणी जर 10.25 भरले असतील, सॉरी 10 इंच भरले, तर आपल्याला 10.5 भरले तर आपल्याला 10.25 पाहिजे. तर मग तुम्ही पाव इंच इथे वरती जाऊन असा कमी करायचा. म्हणजेच काय, तर तुम्हाला जर जास्त भरत असेल राऊंड तर वरती जाऊन तुम्ही कमी करायचंय. आणि कमी राऊंड भरत असेल आर्म होलचा तर तुम्हाला खाली मुंड्याची उंची वाढवून घ्यायची. यानुसार तुम्हाला मुंडा टाकून घ्यायचा आहे. आणि आता इथे आपल्याला याचा निम्मा करायचा आहे, म्हणजे मध्य काढायचं आहे. आणि या मध्यावर इकडे अर्धा आणि इकडे अर्धा असा हा टक्स टाकून घ्यायचा आहे. आता हा टक्स टाकल्यानंतर जेव्हा आपण हा टक्स मारतो मशीनवर ब्लाउजला, तेव्हा हे कापड खाली घसरतं आणि मग तिरकस ब्लाउज दिसतो. म्हणून आपल्याला इथून वरती काय करायचंय, पाऊण इंच वरती जाऊन खून करायचे आणि या टक्सला मिळवायचे. आणि हा जो पार्ट आहे पाऊण इंचाचा तो असा तिरकस कट करायचा आहे. याने पाठीमागून ब्लाउज स्ट्रेट एका लाईनीत कंबर दिसते, खाली उतरत नाही किंवा इकडून ब्लाउज वर सरकल्यासारखा होत नाही. आता इथून पाठीमागे तुम्हाला 3 इंचावर एक शोल्डर पट्टीची खून करायची आणि मग जे उरलेलं आहे ते तुमची असणार आहे गळारुंदी. जी पण तुमची उरल ती गळारुंदी. तिथून इथे मग तुमचा 9चा गळा 9.5 वर खून करायचे वरून खाली. आणि इथे तुम्हाला 3 इंच किंवा 3.25 इंच अशी रुंदी द्यायची. मग हा बॉक्स तयार करायचा आहे आणि इथून हा गळ्याचा आकार टाकायचा आहे. इतकं सोपं आहे तुमचं हे बॅक पार्ट कट करणं. आता इथे तुम्हाला थोडासा स्लोप, जर तिरकस ही आपण लाईन ओढतोय तर थोडा स्लोप येतो, तो स्लोप आपल्याला हा असा कट करायचा असतो. याच्याने सुद्धा तुमचा इथे गळा टाईट होणार आहे, खांद्यावर अजिबात शोल्डर पडणार नाही. शोल्डर आपण ऑलरेडी कमी करून घेतलेले आहे 9 इंच गळ्याच्या हिशोबाने, त्यामुळे शोल्डर पडणार नाही. नंतर मुंडा परफेक्ट आपण जेवढा हवा तेवढाच इथे मोजून घेणार आहोत. इथे जास्त मार्जिन तिरकसला ठेवायचं नाही. कोण कोण 1.5 इंचावर ठेवतं, त्यामुळे बघा इथे मुंड्याच्या इथे घोळ येतो, चुन्या येतात खूप. तर तशा चुन्या येऊ नये म्हणून परफेक्ट मुंड्याची लाईन काढून घ्यायचे, म्हणजे मुंड्याचा घोळ सुद्धा तुमचा येणार नाही. नंतर इकडून मागून ब्लाउज वर जातो ही पण तक्रार असते, तर हे तुम्ही असं कटिंग केलं ना तर ते सुद्धा तुमचा मागून ब्लाउज वरती जाणार नाही. अशा रीतीने आपली बॅक साईडची कटिंग पूर्ण झालेली. आता तुम्हाला फ्रंट साईड साठी काय काय करायला लागेल बघा, थोडक्यात मी इथे तुम्हाला दाखवते. फ्रंट साईडला तुमचा गळा आहे 5.5 बरोबर. आपला इथे किती आलेलं होतं, 7.5 मधून 1.25 गेले तर 5.6 आलेली होती शोल्डर, म्हणजे 5.75 आले बॅक साईडला. आता फ्रंट साईडला आपल्याला 5.5च्या हिशोबाने किती कमी करायचे तर 2.25च कमी करायचे. म्हणजे काय होणार आहे, जर पाठीमागे 2.25 कमी केले, पुढे सुद्धा 2.25 कमीच करायचे, तर सेम तुमची शोल्डर येणार आहे 5.75. तर आहे अशी ॲज इट इज तुम्हाला कटिंग ही बॅक साईडची छापून घ्यायची आणि मग तुम्हाला फ्रंट साईडची कटिंग करायची. इतकं सोपं आहे. समजा आता इथे जर तुमचा गळा 7 इंच असताना पुढचा गळा, तर मात्र तुमची पुढच्या भागाची शोल्डर ही 5.5 आली असती आणि मग ही 5.6 आणि ती 5.5, मग थोडंसं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागलं असतं. पण काही हरकत नाही, तुमचा गळा जर 5.5चा आहे तर पुढचा आणि मागचा पार्ट बरोबर इथूनच असा कट होणार आहे, म्हणजे मागची आणि पुढची शोल्डर सेम राहणार आहे. तर चला, या पद्धतीने तुम्ही मागची आणि पुढची कटिंग करा.
या दादांनी कटोरी किंवा फोर्टक्स असं काहीच बोलले नव्हते, त्यामुळे मी फक्त ॲडजस्टमेंट त्यांना करून दाखवले. सेम अशीच कटिंग करा आणि यापुढची कटिंग तुम्हाला जमतच असेल. तर चला, हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, काळजी घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय बाय.